टिपू सुलतानवरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर सपकाळ यांच्यावर भाजप आणि शिवसेनेकडून रान पेटवलं जात आहे। अशा वेळीच मुंबई आणि टिपू सुलतानचा काही संबंध आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर पण हो, मुंबई आणि टिपू सुलतानचा संबंध आहे। तो नेमका कसा आहे तेच पाहूयात या खास रिपोर्टमधून। मशीद स्थानक मुंबईच्या मध्य रेल्वेने लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून ठाण्याच्या दिशेने निघाल्यानंतर येणारं पहिलं स्थानक। मात्र फार कमी लोकांना माहिती असेल की या मशीद नावाचा संबंध थेट म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्याशी आहे। या स्थानकाचं नाव परिसरात असणाऱ्या कुठल्याही मशिदीवरून नाही तर या भागात असणाऱ्या एका ज्यू प्रार्थनास्थळावरून पडलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या टिपू सुलतानवरून मोठं वादळ उठलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। दरम्यान टिपू सुलतान हा मुंबईत कधीच आला नव्हता, पण एका ज्यू प्रार्थना स्थळाच्या निमित्तानं त्याचं या शहराशी नातं जोडलं गेलंय। मस्जिद स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या प्रार्थना स्थळाला सिनेगॉग म्हणतात। टिपू सुलतान हा सिनेगॉग आणि मस्जिद स्टेशनची कहाणी बहुतांश लोकांना अपरिचित आहे। मूळचं मस्जिद बंदर हे मुंबईच्या 7 बेटांपैकी एका बेटाचा भाग होता। मशीद बंदर हा बॉम्बे बेटाचा भाग होता। बॉम्बेची 7 बेटे समुद्रात भराव टाकून एकत्रित जोडण्यात आली। यानंतर 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत ती आधुनिक मुंबईचा एक भाग बनली। 1661 पर्यंत ही बेटे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती। यानंतर पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ऑफ ब्रागांझा हिचा विवाह इंग्लंडचे राजकुमार चार्ल्स II ऑफ इंग्लंड याच्यासोबत झाला आणि हुंडा म्हणून ही 7 बेटं इंग्लंडला देण्यात आली। मस्जिद परिसरात सॅम्युअल स्ट्रीटवर एक जुनी ऐतिहासिक वास्तू आहे, जिला स्थानिक भाषेत जुनी मशीद म्हटलं जातं। खरं तर मशीद म्हणजे मुस्लिमांचं प्रार्थनास्थळ, पण ही वास्तू मशीद नसून ज्यू धर्मियांचं केंद्र म्हणजे सिनेगॉग आहे। इतिहासकारांच्या मते हे सिनेगॉग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतील सॅम्युअल नावाच्या एका ज्यू सैनिकानं बांधलं होतं। म्हैसूरचा शासक टिपू सुलताननं या सॅम्युअलला युद्धात बंदी बनवलं होतं। मात्र टिपू सुलतानच्या आईच्या विनंतीवरून त्याला माफी मिळाली आणि कैद्यांच्या अदलाबदलीत त्याचा ताबा पुन्हा इंग्रजांकडे देण्यात आला। त्या काळामध्ये इकडे जे ज्यू लोक काम करत होते त्यातले 2 जण त्या काळामध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये होते आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्मीमध्ये होते आणि ते तिकडे गेलेले होते। ते जेव्हा गेलेले होते तेव्हा सामाजी आणि हसाजी असे 2 भाऊ होते आणि ते जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यावरती त्यांना पकडलं होतं आणि त्यांना मारणार होते। तेवढ्यात असं मान्यता आहे की टिपू सुलतानच्या आईने त्यांच्याशी बोलली आणि तिला कळलं की हे ज्यू आहेत, यहुदी असं म्हटलं जातं आणि ख्रिश्चन, यहुदी आणि मुसलमान हे सगळे आर पीपल ऑफ द बुक, म्हणजे एक कुठला तरी त्यांचा धर्मग्रंथ आहे आणि ते एकाच देवाला मानतात। तर तेव्हा तिला कळलं की हा जुन्या धर्मातले हे लोक आहेत। तेव्हा तिने सांगितलं की ह्यांना मारू नका, जीवनदान द्या, ह्यांना परत जाऊ द्या। तर आपलं जीव वाचला तेव्हा आपण जसं नवस मागतो देवाकडे, तसं त्यांनी नवस मागितलं की आम्ही एक धर्मस्थळ बांधू। तर म्हणून ती जुनी मस्जिद बांधण्यात आली। त्याचं नाव, कारण दया दाखवली म्हणून त्याचं नाव आहे दयेचे दार, शारे हरा हमीम आणि इंग्लिशमध्ये गेट ऑफ मर्सी। ही तिन्ही नावं कळलं ना, इंग्रजी, हिब्रू आणि मराठी हे त्याच्या एंट्रन्सवरती काव केलेले आहेत वरती। मुक्त झाल्यानंतर सॅम्युअल मुंबईत स्थायिक झाले आणि त्यांनी देवाचे आभार मानण्यासाठी सिनेगॉग बांधले। सुरुवातीला हे सिनेगॉग दुसऱ्या ठिकाणी होते, मात्र 1860 मध्ये त्यांनी सॅम्युअल स्ट्रीटवर या सिनेगॉगचे पुनर्बांधकाम केले। देवानं आपल्यावर दया दाखवली म्हणून सॅम्युअलनं हे सिनेगॉग बांधलं। त्यामुळे याचं नाव गेट ऑफ मर्सी सिनेगॉग म्हणजेच दयेचं द्वार असं ठेवण्यात आलं। हे भारतातील सर्वात जुनं सिनेगॉग आहे। या सॅम्युअल स्ट्रीट जवळचा भाग इस्रायल मोहल्ला म्हणूनही ओळखला जातो। मशीद बंदर या नावातील मशीद हा शब्द या सिनेगॉग वरून घेण्यात आला, तर बंदर हा शब्द या परिसरात मोठ्या संख्येनं असणाऱ्या बंदरगाहावरून घेण्यात आला। या भागामध्ये मुंबईतील पूर्व समुद्र किनारपट्टीवरती कर्नाक बंदर, दाणा बंदर, मॅलेट बंदर असे अनेक महत्त्वाची बंदरे आहेत। जेव्हापासून भारतीय रेल्वेने या ठिकाणी असणाऱ्या स्थानकाला मशीद हे नाव दिलं तेव्हापासून हा संपूर्ण परिसर मशीद बंदर म्हणून ओळखला जातो। टिपू सुलतानचं मुंबईशी अजून एक नातं आहे।
1799 मध्ये इंग्रजांविरुद्धच्या युद्धात टिपूचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे नातेवाईक देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. टिपूच्या कुटुंबातील नवाब अयाज अली हे आपल्या कुटुंबियांसह माझगाव आणि भायखळा भागात राहायला आले होते. नवाब अयाज यांचा मृत्यू मुंबईतच झाला आणि त्यांची कबर माझगावमध्ये होती. आज मस्जिद स्टेशन जे आहे, मस्जिद स्टेशनवर एक गव्हर्नमेंटनी बोर्ड देखील लावलेला आहे की बाबा हे मस्जिद स्टेशन जे नाव देण्यात आले आहे हे या मंदिरावरनंच देण्यात आलं. मंदिराला मस्जिद रिफर करतात आणि त्याकरता मस्जिद स्टेशनला नाव मस्जिद म्हणून देण्यात आलं. हे या मंदिरावरनं त्यावेळेस ज्यावेळेस 231-32 वर्ष झाली या मंदिराला, तिथे त्या एरियामध्ये काहीच विभागात काहीच नव्हतं. त्यावेळेस हे मंदिर बांधण्यात आलं आणि त्यामुळे मस्जिद स्टेशन केलं. सॅम्युअल इझिकेल दिवेकर यांनी असा विचार केला की आपल्याला हे नवीन जीवन मिळालेलं आहे, तर आपण त्याच्या पोटी आपण एक मंदिर बांधूया. आणि त्या मंदिराला त्याने नाव दिलं दहेचं द्वार, गेट ऑफ मर्सी, हिब्रूमध्ये शार हा रहामीम सेनेगॉग. ही आमच्या मंदिराचा इतिहास. आता हे मंदिर जिकडे आहे ते सॅम्युअल स्ट्रीट त्यांच्याच नावाने आहे. मालेगावच्या नवनिर्वाचित महापौर शाने हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिवसेना नेत्यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अशावेळी मुंबईतील मस्जिद बंदर आणि टिपू सुलतानचं नातंही समोर आलंय. त्यामुळे राजकारणासोबत याचीही चर्चा आता जोरात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.